आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अपार कष्ट केलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यवीराला, तसेच विविध देशांचा अभ्यास करून जगातील सगळ्यात मोठी लिखित अशी राज्यघटना तयार करणाऱ्या त्या प्रत्येक राज्यघटना निर्मात्याला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी आपल्या समोर आज भारतीय संविधानाचा ढाचा आणि घटना दुरुस्ती या विषयावर माझे मत मांडणार आहे। भारतीय संविधानाचा ढाचा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा ढाचा म्हणजे भारतीय संविधानाची रचना। तर ती कशी केली आहे? प्रथमतः ज्यावेळी आपण संविधान अभ्यासनाकरिता घेतो, आपल्या समोर येते ती भारतीय संविधानाची उद्देशिका आणि त्यामध्ये असणारे मूल्य सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, आर्थिक, राजनैतिक, सामाजिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची, संधीची समानता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता या मूल्यांवरती आपली भारतीय राज्यघटना ही आधारलेली आहे। आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधान हे तयार करण्यात आले आहे। त्यापैकी महत्त्वाचे काही मी तुम्हाला तरतुदी सांगते ज्या घेण्यात आल्या। त्या कुठल्या? तर ब्रिटन कडून आपण घेतलेला आहे संसदीय लोकशाही पद्धत। त्याच पद्धतीने अमेरिकेकडून आपण घेतलेले आहे मूलभूत अधिकार आणि रशियाकडून घेतलेले आहे मूलभूत कर्तव्य। हे तर प्रमुख गोष्टी मी आपल्याला सांगितल्या। तर संविधानामध्ये पुढे उद्देशिकेनंतर एकूण 22 भाग, 12 अनुसूची आणि 4 परिशिष्टे देण्यात आली आहेत। तर हे 22 भाग वेळेअभावी विस्तृतपणे सांगणे शक्य नाही, तरी परंतु जे काही आपल्याला या अनुषंगाने सांगता येईल ते मी सांगते। भाग 1 संघ व त्याची राज्यक्षेत्रे। संघ व त्याची राज्यक्षेत्रेमध्ये सांगण्यात आलेले आहे की भारत हा राज्यांचा संघ आहे। तसेच नागरिकत्व भाग 2 यामध्ये सांगण्यात आलेला आहे की आपण महाराष्ट्रात असू दे, तमिळनाडूत असू दे, आंध्रमध्ये असू दे, अगदी कुठल्याही राज्यात, परंतु आपल्या सर्वांचे नागरिकत्व ते म्हणजे एकच, भारतीय। आपण प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहोत। भाग 3 जो हा संविधानाचा आत्मा आपण ज्याला म्हणतो, नागरिकांना देण्यात आलेले मूलभूत अधिकार, ते कोणते? समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचे अधिकार, संविधानाने दिलेले हक्क अधिकार बजावण्याचे अधिकार, धर्म स्वातंत्र्याचे अधिकार इत्यादी सर्व अधिकारांचे वर्गीकरण या भागामध्ये करण्यात आलेले असून याच भागामध्ये राज्य म्हणजे काय त्याची व्याख्या आणि एखादा कायदा जर का असंविधानिक ठरत असेल तर त्या अनुषंगाने काय तरतूद आहे हे या भागामध्ये सांगण्यात आले आहे। भाग 4 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतील राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, की अशी कोणती तत्वे आहेत जी कुठलाही कायदा करत असताना राज्य शासनाने पाहिले पाहिजे, ही तत्वे या भागात दिली आहे। तसेच 4अ हे खूप महत्त्वाचा भाग आहे। त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की जशी भारतीय राज्यघटना हे भारतीय नागरिकांना हक्क अधिकार प्रदान करते, त्याच वेळी प्रत्येक भारतीयाच्या खांद्यावरती जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे। आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा, राष्ट्राचा, राष्ट्रीय महापुरुषांचा मान सन्मान आणि अभिमान ठेवलाच पाहिजे। त्याच पद्धतीने पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे आणि आपल्या भारताच्या हिताची अशी प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे। तर ह्या वेगवेगळ्या भागामध्ये पुढे सांगण्यात आलेले आहे संघ, त्यातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्था, राज्य, राज्यपाल, उपराज्यपाल, त्यातील न्यायव्यवस्था, वेगवेगळे अधिकारी, त्यांचे पद, त्यांचे कार्यभार इत्यादी सर्व, तसेच वाणिज्य, व्यापार, राष्ट्राराष्ट्रातला सहसंबंध, अनुसूचित जाती जमाती क्षेत्रे, त्याच पद्धतीने MPSC, UPSC वेगवेगळे आयोग यामध्ये देण्यात आले आहे। तर अधिक वेळ न घेता मी माझ्या विषयाच्या दुसऱ्या मुद्द्याला हात घालते।
तो म्हणजे घटना दुरुस्ती. आपण थोडक्यात ढाचा पाहण्याचा प्रयत्न केला. घटना दुरुस्ती म्हणजे काय? कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. प्रथमतः आपल्याला काहीही घटनेत बदल करायचा असेल तर हा अधिकार फक्त संसदेला देण्यात आले आहे. ह्या बदलाचा विधेयक आपल्याला संसदेसमोर ठेवता येतो आणि कुठल्याही एका सभागृहामध्ये ठेवल्यानंतर 2/3 मताने बहुमताने तो पारित झाल्याच्या नंतर ते दुसऱ्या सभागृहात ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती समोर सही करिता असं विधेयक ठेवण्यात येईल. ज्यावेळी राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होईल असा बदल संमत होऊन आपल्याला राज्यघटनेत बदल करता येईल. तर ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया 368 मध्ये सांगण्यात आली आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते हे आहे की घटना दुरुस्ती म्हणजे संपूर्ण घटना बदलणे का? नाही. संपूर्ण घटना किंवा घटनेचा मूळ पाया जो मूळ ढाचा आहे त्याला कुठल्याही प्रकारे धक्का लावता येत नाही. घटना जर बदलवायची असेल तर बदलत्या काळानुसार नागरिकांसाठी जे काही आवश्यक आहे तेवढाच आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल. अनेक घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. आज तागायत घटना तयार झाल्यापासून साल 2024 पर्यंत एकूण 106 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. जर घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने कुठलं जर वाद प्रकरण असेल जे आपल्याला समजेल ते म्हणजे केशवानंद भारती साल 1973 वाद प्रकरण आहे. हे वाचल्याच्या नंतर आपल्याला घटनेसंबंधी बदल कसा करता येतो याची सबंध माहिती आपल्याला मिळून जाईल. अशा प्रकारे घटना दुरुस्ती ही करता येते. 370 कलम हे 2019 साली काढण्यात आले. याला देखील आपण घटना दुरुस्ती म्हणू शकतो. तसेच या अनुषंगाने मी आपल्याला खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती सांगू इच्छिते. ती म्हणजे 21 कलम 21 चे घटनेमध्ये जे समाविष्ट करण्यात आले आहे. आपल्याला शिक्षण हे मूलभूत अधिकार म्हणून देण्यात आलेला आहे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जगाला उद्देशून सांगतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचे जर का खरेच पालन व्हायचे असेल आणि प्रत्येक नागरिक हा सुजाण व्हायचा असेल तर 21 हे आपल्याला आज वरदान देण्यात आले आहे. त्याकरिता मोहिनी जैन केस आणि स्टेट वर्सेस उन्नीकृष्णन हे देखील आपण वाचलं पाहिजे. अशा प्रकारे मी थोडक्यात आपल्याला घटनेचा ढाचा आणि घटना दुरुस्ती या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक नागरिकाने घटना ही वाचलीच पाहिजे. घटना ही सर्वोत्तम, सर्वोच्च आणि कायदा हा सर्वोच्च आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भारत, जय संविधान.